गोकुळ दूध संघानं स्थापनेपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलंय. यामुळं गोकुळ दूध संघाला 2025-26 या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून सलग दुसऱ्या वर्षी एकूण 280 मेट्रिक टन गाईच्या तुपाच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळ प्रकल्पातून मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या 10 मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचं पूजन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ गाय तुपाचा दर्जा, सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पसंती दिली आहे. हे फक्त गोकुळचं नव्हे तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेलं प्रमाणपत्र असल्याचं सांगितलं. पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्ट तसंच तिरुपतीसारख्या देवस्थानांनाही गाईचं तूप पुरवण्याचा आमचा मानस असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य, महापूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरलं जाणारं तूप पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असावं या निकषावर गोकुळचं गाय तूप सलग दुसऱ्या वर्षी पसंत करण्यात आले. गेल्या वर्षी सन 2024-25 मध्ये 250 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा गोकुळनं यशस्वीरित्या केला होता. यावर्षी मिळालेल्या नवीन 280 मेट्रिक टन ऑर्डरनुसार गोकुळकडून दरमहा सरासरी 24 मेट्रिक टन गाईचं शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिराला पाठवण्यात येणार आहे. यावेळी संचालकांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.